बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरच्या मुहूर्तावर सायंकाळी नागपुरात झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. काही नावे चर्चेत असताना एकाएकी कटली, तर काहींना फारशी अपेक्षा नसताना मंत्रिपदाची लॉटरी लागली. बुलढाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटेंचे नाव माध्यमांमधून चर्चेला जात होते. डॉक्टर कुटेंचे समर्थकही त्यांना ॲडव्हान्समध्ये मंत्रिपदाच्या शुभेच्छाही देत होते. मात्र तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला होता. तो 15 डिसेंबरच्या दुपारी जाहीर झाला आणि जिल्हा भाजपात जादा खुशी आणि थोडा गम असे चित्र निर्माण झाले. अर्थात हे जादा खुशी आणि थोडे गम असे का म्हटले, तर इथे चर्चेचा मुद्दा हा डॉक्टर संजय कुटे यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत का आले नाही हा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉक्टर संजय कुटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या देखील डॉक्टर कुटे यांचे मंत्रिपद जाण्याला कारणीभूत ठरल्या असाव्यात, अशी एक जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. कारण नसताना आमदार डॉक्टर कुटे यांचा जिल्हा भाजपाच्या संघटनात्मक बाबीत अतिरिक्त हस्तक्षेप वाढला होता. जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघात देखील डॉक्टर कुटे यांनी त्यांना मानणाऱ्या व्यक्तिकेंद्रित माणसांना बळ देण्याचा प्रकार 5 वर्षे आधीपासून सुरू केला होता. डॉक्टर कुटेंनी बळ दिलेली ही माणसे पक्षनिष्ठ नव्हती, तर ती केवळ डॉक्टर संजय कुटे यांच्यापुरती मर्यादित असल्याचे या विधानसभा निवडणुकीत दिसले. निवडणूक प्रचारादरम्यान डॉक्टर कुटे यांची ही माणसे एकतर तटस्थ दिसली किंवा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करताना दिसल्याची चर्चा आहे. भाजपासारख्या शिस्तबद्ध पक्षात या बाबी लपून राहत नाही. संघटनात्मक पातळीवरून त्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्या असाव्यात आणि त्यांची परिणती म्हणून डॉक्टर संजय कुटे यांचे मंत्रिपद गेले असावे, अशी पक्की खबर असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेला जात आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.